काय सांगाल तुम्ही? हाकेंच्या आंदोलनाविरोधात एक पत्र काढलेलं आहे, ते पत्र तुम्ही प्रसिद्धीसाठी दिलेलं आहे. नेमकी ते पत्र मागे काढण्याचा उद्देश काय? हाके हा सांगली जिल्ह्यातून आलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातून मागं तुम्हाला आपल्याकडं दाभोळकर आणि पानसरेची जी हत्या झाली त्याचे मारेकरी आणि त्याचे आरोपी ओबीसी आहे आणि त्याचं कनेक्शन हे सांगलीमध्ये आहे. आणि कुठंतरी हे मराठा आणि ओबीसी मध्ये ही जाती तेढ निर्माण करायची आणि ह्या हाकेला सांगलीहून जाळण्यात जर कोणी आणला असेल तर रावसाहेब दानवेनं आणलं आणि याच्या सगळ्या आंदोलनाला रावसाहेब दानवे पडल्यामुळं भाजपच्या रावसाहेब दानवेनं त्याला पैसा पुरवला. याची सरकारने चौकशी केली पाहिजे. आणि इथं जालन्यामध्ये जर हाक्यासारखा माणूस जर आरएसएसचा इथं धसला तर त्याला आंबेडकरी चळवळ आपल्या इष्टानं आणि जयभीम सेना आपल्या इष्टानं त्याला धडा शिकवीन. जालना हे शांततेप्रिय जिल्हा आहे. इथं येऊन त्यांनी उगाच काहीतरी नाटक करू नये आणि तुझा जनतेला कळालंय आणि सर्व बहुजन समाजालाही कळालंय की हा आरएसएसचा कार्यकर्ता आहे. याची सखोल चौकशी आम्ही आजही सरकारला मागणी करतो की याची चौकशी करा. हा सांगलीहून जाळण्यात का उपोषण करतो? मला काय सांगाल की त्या ठिकाणी आंदोलनाला त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिलेली आहे. भेटी दरम्यान त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मराठ्यांना वेगळं ताट असावं, ओबीसींना वेगळं ताट असावं. आमची जयभीम सेनेची आणि आंबेडकरी समाजाची स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीच आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं ताट वेगळं, असं ताट वगैरे काही वेगळं नसावं. एकच ताट असावं आणि एकाच ताटात सर्व समाजाने ओबीसी आणि मराठा समाजाने खावं, हीच आमची भूमिका आहे. तुमचा नेमका आरोप काय? हाकेच्या आंदोलनाविषयी तुमचा आरोप काय? हाके 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 फक्त इथं दंगल घडवण्याच्या प्रयत्नासाठीच आलेला आहे. मराठवाड्यामध्ये भाजपला संविधान वाचवण्यासाठी जनतेनं जो कौल दिलाय आणि तो कौल भाजपच्या आणि आरएसएसच्या लक्षात आलाय. कुठंतरी उद्याची विधानसभा मराठा आणि ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात दंगल घडावा आणि याचा फायदा भाजपला व्हावा यासाठी हाकेला इथं त्यांनी प्रपोज केलं. मला सांगा की ओबीसी उपोषण करण्यात आलेलं आहे ओबीसीच्या वतीनं गोडीमध्ये. या मागचं लॉजिक काय आहे? का नेमकं उपोषण करण्यात आलं? याच्या मागे कुणी आहे का असं मला वाटतं? ओबीसीचं आरक्षण हे आरएसएसच्या आणि भाजपच्या इशाऱ्यावर चालू आहे. लक्ष्मण हाके हा आरएसएसचा कट्टर कार्यकर्ता आहे. लक्ष्मण हाके हा सुपारी घेऊन आलेला आहे. लक्ष्मण हाके हा सांगली जिल्ह्यातला असून गोदरीमध्ये येऊनच का उपोषण करीत आहे? आम्ही वारंवार सरकारला ही मागणी करीत आहोत की याची चौकशी झाली पाहिजे. कुठंतरी मराठा आणि ओबीसी मध्ये याला दंगल घडवायची. खरा ओबीसी आज मी म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण द्यावा, पण आरएसएसच्या चड्ड्या घालून आणि आरएसएसला 400 पारचा नारा देणारे हे सगळे भाजपचे ओबीसीचे आरएसएसचे कार्यकर्ते हे मराठा समाजाला जाणून बुजून विरोध करीत आहेत. खरे ओबीसी विरोध करीत नाही. आरएसएसच्या चड्ड्या घालणारे आणि भाजपचेच कार्यकर्ते ओबीसीला मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत. त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी अनेक ओबीसी नेते आले, त्यामध्ये भुजबळ आहे, धनंजय मुंडे आहे, बाकीचे इतर नेते आहेत. यामागे ओबीसी नेत्याचा सुद्धा हात पडतो का? सरळ सरळ ओबीसीच्या नेत्याचा हात आहे. छगन भुजबळ यांनी संविधान वाचवण्यासाठी स्वतःला फुले शाहू आंबेडकर सांगणारे बहुजन नेते ते आता बहुजन नेते राहिले नाही, ते आता मोदी आणि भाजप सांगत आहेत. हम तुम्हारे साथ हैं।